सुंदर सिल्की शायनी केस कुणाला नको आहेत? ऑफकोर्स सगळ्यांना हवे असतात. पण त्यासाठी एक चांगला हेअर केअर रुटीन असणं हे खूप गरजेचं आहे. आपण आपल्या त्वचेसाठी इतकी काळजी घेतो, इतके सारे प्रॉडक्ट्स यूज करतो, आपली स्किन चांगली हवी म्हणून. पण केसांसाठी सुद्धा एक चांगला हेअर केअर रुटीन असणं हे खूप गरजेचं आहे. चांगले प्रॉडक्ट्स वापरणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला प्रॉडक्ट रेकमेंडेशन्स किंवा माझा हेअर केअर रुटीन हे भरपूर जणांनी DM केलं होतं की प्रणती प्लीज हेअर केअर रुटीन सांग. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे की मी माझ्या केसांसाठी कोणते कोणते प्रॉडक्ट्स यूज करते, हे सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आजच्या व्हिडिओमधला जो शाउटआउटचा जो सेगमेंट आहे तो मी आत्ताच देणार आहे. सो माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत, ज्यांनी रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं होतं आणि त्यांचं नावसुद्धा लिहिलं होतं. सो द शाउटआउट गोज टू मीनल पाटील. थँक्यू सो मच मीनल. थँक्यू सो मच रुचिरा राऊत. थँक्यू सो मच माधुरी पोळ अँड थँक्यू सो मच कल्याणी राऊत. गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि गाईज तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जरी वाटत असेल मी तुमचं नाव सुद्धा माझ्या चॅनलवरती असंच घेऊ, ते चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सुद्धा असं शाउटआउट देईन. नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ प्रणवती. जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे. मी मेकअप व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी लेट मी फर्स्ट टेल यू की माझ्या केसांचा टाईप जो आहे तो ड्राय आहे. म्हणजे जर मी व्यवस्थित त्यांना कंडिशनिंग केली नाही, जर चांगले प्रॉडक्ट्स वापरले नाही तर माझे केस जे आहेत ना हे खूप जास्त ड्राय दिसतात. त्यामुळं आधी मी लिटरली असंच रँडमली कोणतेही प्रॉडक्ट्स वापरायचे. पण आता मला रिअलाईज झालेलं आहे की जितकी काळजी आपण आपल्या स्किनसाठी घेतो, कोणताही स्किनवरती प्रॉडक्ट लावण्याच्या आधी 10 वेळा विचार करतो आणि मग तो प्रॉडक्ट सिलेक्ट करतो, तसंच मी थोडंसं विचार करून माझा लिटरली हेअर केअर रुटीन हा पूर्णपणे चेंज केला. आय थिंक लास्ट 2 to 3 मंथ्स मी हा माझा रुटीन सेट केलेला आहे. आणि त्यानंतर इतकं फरक पडलं माझ्या केसांच्या टाईपमध्ये, स्ट्रक्चरमध्ये. त्यामुळं आज मी ते सगळे प्रॉडक्ट्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर केसांमध्ये सगळ्यात पहिला प्रॉडक्ट जो आपल्याला लागतो, शॅम्पू. शॅम्पू इज अ क्लिन्झर जे आपल्या स्कॅल्पला क्लीन करते आणि त्यासाठी एक चांगला शॅम्पू असणं हे खूप गरजेचं आहे. आता जर तुम्ही मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला इतके सारे ऑप्शन्स भेटतील की लिटरली कन्फ्युजन होतं की नेमका कोणता शॅम्पू वापरावा. आणि मलाही असंच होतं. पण जे माझे हेअरस्टायलिस्ट आहेत, जिथे मी मोस्टली हेअरकटसाठी जाते, त्यांनी मला सजेस्ट केलं की माइल्ड शॅम्पू तुम्ही ट्राय करा आणि पॅराबेन सल्फेट फ्री असे शॅम्पू यूज करा. आणि त्यामुळं भरपूर रिसर्च केल्यानंतर मी हा शॅम्पू, नायकाचा हा शॅम्पू मी ट्राय केले. सो हा शॅम्पू मी मागवले माझ्यासाठी. नायकाचा आहे हा. फर्मेंटेड राईस वॉटर आणि बांबू शॅम्पू आहे. हा पॅराबेन फ्री आहे, सल्फेट फ्री आहे, क्रुएल्टी फ्री आहे आणि नॅचरल ॲक्टिव्स आहे. तर हा मी यूज करत आहे. आय थिंक इट्स बीन 2 to 3 मंथ्स मी हा शॅम्पू यूज करत आहे आणि मला लिटरली खूप जास्त आवडला हा शॅम्पू. आणि त्यामुळे मी हा ॲक्च्युली हायली रेकमेंड करते. मी जनरली शॅम्पूज असे चेंज करत असते टू हिट अँड ट्राय की मी कोणता चांगला वाटतो. पण हा मला खूप जास्त आवडला. आणि ह्याची प्राईस मी जर तुम्हाला सांगितले, इट्स 399, म्हणजे बजेट फ्रेंडली आहे, महागसुद्धा नाही आहे. आणि प्लस फर्मेंटेड राईस वॉटर जे आहे आपल्या केसांसाठी चांगलं असतं. आणि प्लस पॅराबेन नाही आहे, सल्फेट नाही आहे आणि हा खूप माइल्डसुद्धा आहे. तर मी शॅम्पूसाठी हा नायकाचा शॅम्पू यूज करत आहे, जो की मला खूप चांगला सूट झाला ॲक्च्युली. आणि त्यामुळं मी हा रिस्टॉक परत करणार आहे. आणि ह्याची अर्धी बॉटल आता लिटरली संपलेली आहे. आता शॅम्पू जेव्हा तुम्ही यूज करता तर लेट मी टेल यू वन थिंग. शॅम्पू कधीही केसांच्या लेंथवरती वापरू नका, फक्त स्कॅल्पमध्ये वापरायचं आहे. कारण फॉर एक्झाम्पल माझे केस जे आहेत ते ड्राय आहेत. तर अलगसे जर तुम्ही शॅम्पू तुमच्या लेंथवरती वापरला तर अजून जास्त ड्राय होतात. आणि लेंथवरती शक्यतो शॅम्पूची जास्त गरज पण पडत नाही. मेन गरज असते आपल्या स्कॅल्पमध्ये, कारण स्कॅल्पमध्येच ॲक्च्युली भरपूर सारं डस्ट असतं, स्वेटिंग झालेली असते आणि त्यामुळे स्कॅल्प हे क्लीन असणं हे खूप गरजेचं आहे. शॅम्पू जर तुम्ही सिलेक्ट केला तर ऑलवेज मेक शुअर की शॅम्पू तुम्ही फक्त स्कॅल्पमध्ये यूज करा, व्यवस्थित त्याला रब करा. आणि जो फेस झालेला असतो तोच तुम्ही तुमच्या लेंथवरती जरी घेऊन गेला तेवढंही इनफ आहे. अनटिल अँड अनलेस जर तुम्ही खूप चंपी मालिश केलेली आहे, भरपूर तेल लावलेलं आहे, म्हणजे लिटरली एकदम चंपू केलेलं आहे, त्यावेळेस तुम्ही एक्स्ट्राचा थोडा शॅम्पू घेऊन लेंथ क्लीन करू शकता. पण रेग्युलर बेसिसमध्ये लेंथवरती शॅम्पू जास्त लावणं हे गरजेचं नाही आहे. स्पेसिफिकली माझ्यासारखे जर तुमचे केस असेल जे लवकर ड्राय होतात
तर लेंथवरती शॅम्पू जास्त लावू नका. स्कॅल्प क्लीन ठेवा आणि स्कॅल्प वॉश केल्यानंतर जो झाग असतो तोच तुम्ही लेंथवरती घ्या आणि क्लीन करून टाका. आता सेकंड प्रॉडक्ट जो मी माझ्या केसांसाठी यूज करते तो आहे कंडिशनर. ड्राय केसांसाठी कंडिशनर हे खूप गरजेचं आहे आणि स्पेसिफिकली माझ्या केसांना जर कंडिशनर लावला नाही तर खूप जास्त ड्राय दिसतात. त्यामुळे कंडिशनर मला लावणं हे म्हणजे इम्पॉर्टंट आहे आणि मी त्याला स्किपसुद्धा करू शकत नाही. तर मी फक्त शॅम्पू लावले तर माझे केस खूप जास्त ड्राय दिसतात. आणि कंडिशनरसाठी अगेन मी नायकाचाच कंडिशनर, त्याच सेम जो शॅम्पू मी यूज करते त्याचाच कंडिशनर मी यूज करते. कारण ना बऱ्याच वेळा ना जे शॅम्पू तुम्ही यूज करता त्याच ब्रँडचा जर कंडिशनर तुम्ही यूज केला तर रिझल्ट खूप चांगले असतात. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही आहे किंवा पेड कोलॅबोरेशन वगैरे काहीही नाही आहे. बरेच जण मला माहिती विचारणार आहेत की हे पेड कोलॅबोरेशन आहे का? नो, दिस इज नॉट एनी कोलॅबोरेशन. हा मी पर्सनली माझ्या स्वतःच्या पैशांनी घेतलेला शॅम्पू आणि कंडिशनर आहे. इनफॅक्ट ह्या व्हिडिओमध्ये सगळे प्रॉडक्ट्स मी स्वतः घेतलेले आहे, मी स्वतः ट्राय करते आणि मी यूज करत आहे. तर हे कोलॅबोरेशन नाही आहे. तर हा मी कंडिशनर यूज करत आहे नायकाचा आणि हा पण फर्मेंटेड राईस वॉटरचा आहे आणि बांबूचा आहे. तर हा पण खूप मस्त आहे. शॅम्पू तुम्ही करा, त्यानंतर व्यवस्थित त्याला वॉश करा आणि त्यानंतर कंडिशनर यूज करायचा. आता बरेच जण कंडिशनर यूज करत नाहीत आणि त्यामुळे केसांना खूप ड्रायनेससुद्धा वाटतो आणि मॅनेजेबल वाटत नाहीत, खूप जास्त फ्रिझी केस वाटतात. जर असं तुमच्याबरोबर होत असेल तर कंडिशनर तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये नक्की इन्क्लूड करा. आता मी कंडिशनर वापरताना काय काळजी घ्यायची आहे, जसं आपण शॅम्पू लावताना फक्त स्कॅल्पला लावला, ठीक आहे, स्कॅल्पला लावून व्यवस्थित क्लीन करायचं आहे आणि त्यानंतर शॅम्पू पूर्णपणे धुवून काढायचा, म्हणजे शॅम्पू उरलेला नसायला पाहिजे. आणि त्यानंतर कंडिशनर जेव्हा तुम्ही यूज करता, कंडिशनर हे स्कॅल्पमध्ये लावायचं नाही. शॅम्पू ओनली ऑन स्कॅल्प आणि कंडिशनर जे आहे ते कानाच्या खाली जे तुमची लेंथ असतात केसांची त्या लेंथला फक्त कंडिशनर वापरायचं आहे. आता बरेच एखाद दुसरे आय थिंक कंडिशनर असतील जे स्कॅल्पला पण लावतात, पण मी ते नाही यूज करत. नायकाचा जो हा कंडिशनर आहे हे थोडंसं तुम्ही तुमच्या पामवरती घ्या, हातावरती असं पसरून घ्या आणि जे तुमची लेंथ आहेत कानाच्या खाली जी लेंथ आहे त्याला फक्त लावून घ्यायचं आणि कंडिशनरला फक्त 2 मिनिट केसांवरती ठेवायचं आहे आणि 2 मिनिटानंतर ह्याला व्यवस्थित वॉश करून टाका. आणि त्यानंतर तुम्हाला लिटरली फरक कळेल की कंडिशनर लावल्यानंतर किती जास्त केसांमध्ये फरक पडतो. खूप जास्त सॉफ्ट होतात, सिल्की होतात, खूप मॅनेजेबल होतात. त्यामुळे जर तुमचा हेअर टाईप जर ड्राय असेल तर कंडिशनर वापरायला स्टार्ट करा आणि तुम्हाला फरक नक्की जाणवेल. मी असं नाही म्हणत की तुम्ही फक्त हाच कंडिशनर वापरा, जे पण तुम्हाला सूट होतं ते तुम्ही वापरू शकता. पण मी हे ट्राय केलेली आहे त्यामुळे मला हा खूप आवडला. आणि अजून एक कंडिशनर जो मला खरंच खूप आवडतो तो डव्हचा कंडिशनर आहे. तो मी ॲक्च्युली बरेच वर्ष मी तो कंडिशनर यूज केलेला आहे आणि तो पण खूप चांगला आहे. अँड दिस वन इज ऑल्सो व्हेरी गुड. तर तुम्हाला हा यूज करायचा नसेल तर तुम्ही डव्हचा कंडिशनरसुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही हे सुद्धा ट्राय करू शकता. आता ह्याची MRP सुद्धा 399 आहे, म्हणजे अराउंड 400 पर्यंत. डेफिनेटली चांगले प्रॉडक्ट्समध्ये नक्की इन्व्हेस्ट करा. आता नेक्स्ट प्रॉडक्ट जे मी तुम्हाला दाखवत आहे ते माझ्या हेअर केअर रुटीनमधलं सगळ्यात फेवरेट हा प्रॉडक्ट आहे. आणि माझ्यासारखा जर तुमच्या केसांचा टाईप असेल ड्राय, तर अशा केसांसाठी तर हा प्रॉडक्ट एक वरदानच आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि जर तुमचे केस डॅमेज जरी असतील तर त्याच्यासाठी सुद्धा हा प्रॉडक्ट एक नंबर आहे. आणि तो आहे एक स्पा क्रीम आहे ॲक्च्युली जे मी यूज करत आहे. आणि मला हा प्रॉडक्ट जो आहे ते माझे जे हेयर स्टाइलिस्ट जे आहेत त्यांनी मला हे रेकमेंड केलं होते की मॅम आप ये ट्राय करके देखो, आपको बहुत अच्छा लगेगा. अँड दॅट्स वेन आय थॉट की ओके लेट्स गिव्ह इट अ ट्राय. आणि ह्या प्रॉडक्टला ना मला व्यवस्थित प्रोनाऊन्ससुद्धा करता येते, आय एम सो सॉरी फॉर दॅट. पण आय थिंक ह्याला आपण श्वॉस्कोफ असं काहीतरी म्हणतात. ह्याचं प्रोनाऊन्सिएशन आय एम नॉट शुअर की मी करेक्ट करते आहे का नाही. हा एक स्पा क्रीम आहे. मी हा आठवड्यातून एकदा वापरते आणि वापरल्यानंतर ट्रस्ट मी इतके सॉफ्ट केस होतात, इतके सॉफ्ट होतात. आणि मला कम्पॅरेटिव्हली म्हणजे रोज वॉश केल्यानंतर माझी जेवढी स्ट्रेट केस वाटतात त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त मला हे वापरल्यानंतर वाटतं. प्लीज जास्त अपेक्षा ठेवू नका की स्ट्रेट होतात, नाही असं काही नाही आहे. पण भरपूर मॅनेजेबल आणि खूप जास्त सॉफ्ट, सिल्की, शायनी मस्त होतात केस. त्यामुळे हे मी आठवड्यातून एकदा नक्की वापरते. आणि हा ॲक्च्युली 500 ml ची मोठी बॉटल आहे, बरेच दिवस चालेल तुम्हाला. आणि ह्याची प्राईस लेट मी टेल, हा 660 रुपयाला आहे.
तुम्हाला नायकावरती भेटेल, ॲमेझॉनवरती सुद्धा भेटून जाईल आणि लिंक तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणारच आहे. तर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर नक्की ट्राय करा. हायली 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 रेकमेंड करते हा प्रॉडक्ट. म्हणजे लिटरली आय लव्ह दिस प्रॉडक्ट आणि आय थिंक मी हा संपल्यानंतर परत हा रिस्टॉक करणार आहे. आणि ॲक्च्युली जितके पण प्रॉडक्ट्स आज मी या व्हिडिओमध्ये दाखवते ते सगळे रिस्टॉक करण्यासारखेच प्रॉडक्ट्स आहेत. त्यामुळे हे स्पा क्रीम तुम्ही नक्की वापरा. आता मी काय करते, जेव्हा मला हे यूज करायचं असतं तेव्हा मी कंडिशनर वापरत नाही. सगळ्यात पहिला केसांना वॉश करते, शॅम्पू करते आणि शॅम्पू वॉश केल्यानंतर स्पा क्रीम यूज करते. आणि आता हे तुम्ही स्कॅल्पमध्ये सुद्धा यूज करू शकता, नॉट अ प्रॉब्लेम. मी मोस्टली लेंथला यूज करते आणि थोडंसं मी लास्टला मध्ये असं थोडंसं मसाज करते. आणि ह्याला फक्त 5 मिनिट ठेवायचं आहे. जास्त वेळ ठेवण्याची काही गरज नाही आहे. 5 मिनिटसुद्धा इनफ आहे. त्याच्यापेक्षा जास्त ठेवू नका, आय वुड रेकमेंड. कारण एकदा असं झालं होतं ना, मला वाटलं की जास्त वेळ ठेवलं तर अजून जास्त चांगला रिझल्ट येईल, पण असं करू नका. जेव्हा मी जास्त वेळ ठेवले होते ना, तेव्हा मला त्याचा रिझल्ट नाही आवडला. 5 मिनिट इनफ आहेत. 5 मिनिट ठेवायचं आणि लगेच वॉश करून टाकायचं. ठीक आहे. तर हा एक प्रॉडक्ट आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. वर्थ अ बाय, म्हणजे लिटरली हर एक पैसा तुमचा वसूल होईल ह्या प्रॉडक्टमध्ये. त्यामुळे नक्की ट्राय करा. आणि आता हेअर मास्कमध्ये अजून एक ऑप्शन मी तुम्हाला सांगते, जे मी यूज केलेली आहे, पर्सनली मी यूज केलेली आहे. तो आहे हा बी ब्रँडचा हेअर मास्क. हा सुद्धा खूप मस्त आहे, पण त्याची बॉटल छोटी आहे. इतका मोठा असा नाही आहे तो डबा, छोटा आहे. आणि तो सुद्धा मी ट्राय केलेला, तो पण खूप मस्त आहे. तर तो ट्राय करायचा असेल तर तो करा, पण त्याच्यापेक्षा जास्त चांगला मला हा वाटला. बट दॅट इज ऑल्सो गुड. दिस इज मच बेटर दॅन दॅट. लेट्स कम टू द नेक्स्ट प्रॉडक्ट. आपण हेअर वॉश करतो आणि त्यानंतर केस जेव्हा आपण कोंब करायला जातो, वॉश केल्यानंतर जेव्हा आपण केसांना कोंब करतो तेव्हा सगळ्यात जास्त हेअरफॉल होतो. आणि शक्यतो जे ओले केस असतात त्याच्यावरती कोंब करू नये. पण वाळल्यानंतर पण जेव्हा आपण फर्स्ट टाइम केसांना कोंब करायला जातो तेव्हा भरपूर केस तुटतात, कारण ऑब्व्हियसली वॉश केल्यानंतर भरपूर गुंता झालेला असतो आणि तो काढूसपर्यंत हेअरफॉल होतो आणि बरेच केस तुटतात. पण अशा वेळेस जर तुम्ही एक प्रॉडक्ट वापरला तर भरपूर डॅमेज, जे तुमचे केसांचा डॅमेज होतो तो खूप कमी होईल. आणि त्याला आपण म्हणतो सिरम. सिरम हा ॲक्च्युली तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये नसेल तर आय वुड हायली रेकमेंड की तुम्ही इन्क्लूड करा. आता सिरमचे भरपूर सारे फायदे आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट तर हे तुमच्या केसांना डिटँगल करतं. हेअर वॉश केल्यानंतर आपल्या केसांमध्ये भरपूर गुंता झालेला असतो, त्यामुळे सिरम यूज केला तर गुंता निघून जातो. प्लस सिरम हे केसांमध्ये शाईनसुद्धा ॲड करतं. प्लस केसांना खूप जास्त सॉफ्ट फिलिंगसुद्धा येते. त्यामुळं जो मी सिरम यूज करत आहे तो हा रिसेंटली मी स्टार्ट केली यूज करायला आणि लिटरली मला खूप आवडला. अँड दॅट इज बाय बेअर अॅनाटॉमी. हा प्रॉडक्ट आहे जो मी यूज करत आहे, बेअर अॅनाटॉमीचा आहे. खूप मस्त आहे. अल्ट्रा स्मूथनिंग हेअर सिरम आहे आणि ट्रस्ट मी, फक्त ह्याचा एक पंप जरी घेतला तरी इनफ आहे. फक्त सिरम वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, सिरम जरी तुम्ही इथे घेतला त्याला व्यवस्थित मिक्स करून तुमच्या दोन्ही फिंगर्सच्या मध्ये त्याला व्यवस्थित पसरवायचं आणि केसांना फक्त असं कोंब करायचं. म्हणजे सगळे असं नाही, पण बऱ्यापैकी टँगल्स जे तुमचे आहेत, केसांमध्ये जो गुंता झालेला असतो तो बऱ्यापैकी कमी होतो आणि त्यामुळे केस डॅमेजसुद्धा होत नाही. आता तुम्ही ह्याला हेअर वॉश केल्यानंतर तर तुम्ही वापरू शकता, पण डेली शाईनसाठी सुद्धा रोज तुम्ही एक ड्रॉप घेऊन फक्त थोडंसं घेऊन लेंथला लावला तरी रोज केसांमध्ये खूप चांगली शाईन दिसते. तर हे तुम्ही नक्की इन्क्लूड करा. जर तुम्ही सिरम वापरत नसाल तर नक्की सिरमसुद्धा इन्क्लूड करा. म्हणजे हे सगळे प्रॉडक्ट्स एकत्र येऊन केसांमध्ये भरपूर फरक पडेल, खूप चांगला इफेक्ट तुम्हाला जाणवेल. आणि मी असं नाही म्हणणार की तुम्ही हेच प्रॉडक्ट यूज करा, पण डेफिनेटली अ गुड शॅम्पू, अ गुड कंडिशनर, हेअर मास्क आणि सिरम हे नक्की तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये हे प्रॉडक्ट्स असायलाच पाहिजे. आणि हा जो सिरम आहे, बेअर अॅनाटॉमीचा जो हा सिरम आहे, त्याची MRP आहे 475. अगेन इट्स नॉट दॅट कॉस्टली. तर डेफिनेटली तुम्ही हा सिरमसुद्धा नक्की ट्राय करू शकता. जो लास्ट प्रॉडक्ट आहे तो अगेन खूपच गरजेचा आहे. जर स्पेसिफिकली तुम्ही माझ्यासारखे आहेत जे हेअर स्टायलिंग टूल्स भरपूर यूज करता, लाईक स्ट्रेटनर और कर्लर किंवा ब्लो ड्राय. हीट जेव्हा तुम्ही तुमच्या केसांना वापरता त्यावेळेस हीट प्रोटेक्टिंग सिरम, हीट प्रोटेक्टिंग स्प्रे हे वापरणं खूप गरजेचं आहे. आता आजकालच्या ह्या टाईममध्ये तुम्ही हीट वापरू नका असं मी म्हणू शकणार नाही, कारण ऑब्व्हियसली वी ऑल आर युझिंग इट. सगळ्यांना थोडेसे स्ट्रेट केस हवे असतात. फंक्शनला आपण कर्ल्स करायला प्रेफर करतो, कारण ऑब्व्हियसली आजकाल ही रिक्वायरमेंट झालेलीच आहे की सगळेच यूज करत आहे.
जर ते तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर तुम्ही अवॉइड करू शकता. इफ यू आर ओके विथ नॉट युझिंग हीट ॲट ऑल, तर खूपच चांगली गोष्ट आहे की तुम्ही हीट यूज करत नाही आहे. पण जर तुम्ही हीट यूज करत असाल तर हीट प्रोटेक्टिंग स्प्रे हे तुमच्याकडं असलंच पाहिजे. कारण हीटमुळं बऱ्याच वेळा केस भरपूर डॅमेज होतात आणि त्यामुळं हीट प्रोटेक्टिंग सिरम हे पहिला हीट वापरण्याच्या आधी स्प्रे करणं हे खूपच गरजेचं आहे. आता माझा जो हीट प्रोटेक्टिंग सिरम आहे तो मी रिस्टॉक करणार आहे कारण आता संपलेला आहे. पण मी हा वेलाचा हीट प्रोटेक्टिंग स्प्रे वापरत आहे. जेव्हा पण मला स्ट्रेटनिंग करायचं असतं, कर्ल्स करायचे असतात, तेव्हा मी आधी हे स्प्रे करते आणि त्यानंतर माझा हीट जो आहे तो मी यूज करते. आता याच्यानं काय होतं, जर 70% जर तुमच्या केसांना म्हणजे हीटमुळे डॅमेज होत असेल तर हीट प्रोटेक्टिंग सिरम वापरल्यानंतर 30 ते 40% तर कमी होऊन जातं. त्यामुळे हीट प्रोटेक्टिंग सिरम हे तुम्ही नक्की वापरा जर तुम्ही हीट वापरणार असाल. सो या गाईज दॅट्स इट. हा आहे माझा हेअर केअर रुटीन जो मी व्हेरी रिलिजियसली फॉलो करते आणि हे सगळे प्रॉडक्ट्स मी तुम्हाला हायली रेकमेंड करते. खूप चांगले प्रॉडक्ट्स आहेत. जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक दिलेली आहे. नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. आणि जर नवीन पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघून चॅनलला सबस्क्राईब करत असाल तर तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सुद्धा शाउट आउट देईन. तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.